माझ्या समोर आता बसलेले आहेत विठ्ठल ढोबळे, एक तरुण उमदा तमाशा कलावंत, हिवरसिंगे, जिल्हा बीड आणि तालुका जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले एक कलावंत आहे आणि सविता राणी पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये मला ते भेटलेले आहेत. मला एक सांगा की या तमाशा कलेमध्ये तुम्ही कसं काय आला? आमचे वडील आजोबा कलावंत होते. हां, सांगा सांगा. वडील ढोलकी वाजवतात. हां, माझा बारका भाऊ ढोलकी वाजवते. हां, त्याच्यामुळे आला. सुरुवात कुठून झाली? सुरुवात रघुभाऊकडे झाली. रघुभाऊंच्याकडे झाली. बरं, किती वर्ष? तिथे 1 वर्ष. काय काय काम करत होता तिथं सांगा ना. ढोलकी वादकच फक्त. बरं, आता तुम्ही काय करताय? आता ढोलकी वादक. म्हणजे तुम्ही एक वादक आहात आणि ढोलकीचा बाज तुमचा आज आम्ही बघणार आहे. एक ढोलकी वादक म्हणून तुम्ही तुमच्या घरातली परंपरा आहे, तुम्ही सांगत राहा की कसं आला, त्याचं कारण काय घडलं. काय नाही, आता घरातच कलेचा विषय असल्यामुळं शाळा 9वी झाली. हां, आणि मग कलेचीच आवड लागली. मग रघुभाऊकडे गेलो सुरुवातीला. 1 वर्ष रघुभाऊनी तुम्हाला खूप सांभाळलं? हो, चांगलं चांगलं सांभाळलं. नंतर कुठे गेला? नंतर कुंदा पाटलाकडे 2 वर्ष. बरं, पुढं? मग तिथून पुढं भिका भीमाकडे 11 वर्ष. हां, मुळ्याकडे 1 वर्ष. हां, आणि आता? आणि आता सविता पुणेकराकडे 2रं वर्ष चालू आहे. हां, म्हणजे तुम्ही या सगळा तुमचा ह्या 2-3 तमाशा फाडाचा जो प्रवास आहे तो झाला आणि तुम्ही खूप चांगलं काहीतरी करण्याचं शिकला. साधारणपणे ढोलकी वादनातला अनुभव काय असतो तमाशामध्ये? काय नाही अनुभवाचं काय. हां, म्हणजे गणगवळणी, गणगवळण, हां, लावणी, हां, छक्कड, हां, हे असं जुना पारंपरिक बाज वाजवतो. इथं जुनं छक्कड म्हणणारे कोण आहे? आता इथं सध्या कोण नाही. हां, पण तुम्ही ढोलकीचा बाज वाजवून म्हणजे ढोलकी वादक तुम्ही आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्या ढोलकी वादकाचा आदर्श तुमच्या समोर आहे? मधुकर लोंढे माझे गुरुजीचे. हां, आणि पहिले गुरुजी माझे वडील. हां, दुसरे त्यांच्याकडून शिक्षण मी मधुकर लोंढेकडून घेतलं. मधुकर लोंढे तुम्ही कुठे होता? बरोबर, रघुभाऊकडे आम्ही सोबत होतो. हां हां, मग तिथून तुम्ही ते पुढं शिकला. मग गणगवळणीचा बाज हे सगळे घेतलं मी. पण मूळ माझं शिक्षण माझ्या वडिलाकडून झालं. हां हां हां, बरोबर. तमाशाला ढोलकीची का गरज आहे हो? म्हणजे ढोलकी शिवाय तमाशा होऊ शकतच नाही ना. म्हणजे ढोलकीचा बाज, ढोलकीचा हे बाज तमाशाचा आत्मा आहे. आत्मा आहे. आलं लक्षात? हां. आणि कुठल्या ह्याच्यात मध्ये ढोलकी तुम्ही वाजवता? मग मी प्रत्येक कार्यक्रमात ढोलकी वाजवतो. हां हां तमाशा, लावणी, ऑर्केस्ट्रा. हां, म्हणजे कुठल्या रागात किंवा कुठल्या ढोलकीच्या कुठल्या बोलात ते वाजवावे लागते तुम्हाला? आता जसं गाणं असेल हां, त्या पद्धतीने. म्हणजे काळी काय म्हणतात त्याला? किती? पहिलं गणगवळणीला काळी 1ला, 2ला, कृष्णाची गवळण 2ला असते. हां, आणि मग लावणीला शिलकार पावड हे 4ला लावले जाते. हो हो हो. मग ह्या तमाशा फडामध्ये आत्ता तुम्ही किती वेळ ढोलकी तुम्हाला वाजवावी लागते? आता हे 3 तास 4 तासाचा विषय असतो तमाशा. आता इथं या तमाशा फडामध्ये सविता राणी पुणेकर या तमाशा फडात 2 वर्ष तुम्ही आहे, 2रा सीझन आहे. म्हणजे तुम्हाला ही ढोलकी वाजवताना तुम्हाला साधारणपणे काय काय म्हणजे गणगवळणीत वाजवावं लागतं? गणगवळणीत. आणि ह्याच्यामध्ये रंगबाजीमध्ये? रंगबाजीत बी वाजवावं लागते. हां, आणि नंतर हजेरीच्या दुपारच्या वगनाट्यात सगळं सगळं सगळं. हां हां. आता किती ढोलकी वादक इथं आहेत? इथं हां मी एकटाच आहे. हां हां, म्हणजे तुम्ही सगळा कार्यक्रम तुमच्यावर अवलंबून राहतो. हो. हां हां, म्हणजे बरं आहे. तुम्ही म्हणजे मला सांगा ह्या तमाशा कलेनं तुम्हाला काय दिलं? भरपूर असं दिलं. म्हणजे जे आपला जीवनच म्हणजे ह्याच्यावर आहे, आपल्या कलेच्या जीवावर. म्हणजे तुम्हाला मुलांचा उदरनिर्वाह सगळं शाळा बिळा ह्याच उद्योगावर आपलं सगळं. बरोबर. म्हणजे तमाशा कला ही पोट भरण्यासाठी उत्कृष्ट कला आहे. फक्त ती व्यवस्थितपणे जपली इथं काय पाहिजे. सांभाळावं लागतं? व्यसन गैरवर्तन. नाही करणे. हां, थोडंसं संघ गैरवर्तन किंवा बाकी काय गैरवर्तन करायला नाही पाहिजे. हां हां, नोकरी म्हणूनच तमाशाकडे बघितलं पाहिजे. आणि मग तुम्हाला काय मिळतं? म्हणजे त्यामुळे तुमचं सुख चांगलं मिळतं आहे ना? सुख चांगलं भेटतं, मानपान भेटतं समाजात. म्हणजे इथं थोडंसं लैंगिकता सोडली किंवा जर व्यसन करायला लागलो तर त्याला सुख नाही लाभत. सुख नाही लाभत. मिळणारा पगार सुद्धा राहत नाही. काहीच नाही. मालकाचा पण मार खावा लागतो बऱ्याच वेळेला, बोलून घ्यावं लागतं. सगळं आणि मग सांभाळावं लागतं. सांभाळावं लागतं. मग तुम्ही हे सगळं सांभाळलं? त्यागच करावं लागतं. सांभाळलंय? हा, सगळं सांभाळलंय. व्यसन करत अख्ख्या महाराष्ट्रात सगळे तमाशावाले समजा जेवढे कलावंत आहेत ते सुद्धा सांगतील ढोबळेचं नाव. म्हणजे तुम्ही कुठलंही व्यसन करत? कुठलंच व्यसन. मला खूप चांगलं अनुभव या ठिकाणी ऐकायला मिळालेला आहे की हे ढोबळे जे आहेत, विठ्ठल ढोबळे, हे कुठलंही व्यसन करत नाहीत आणि ते आव्हानपूर्वक सांगतात की महाराष्ट्रातला कुठलाही कलावंत सांगेल. मालकाला विचारला आणि जेवढे कलावंत आहेत त्यांना विचारा. मग आमच्या वडिलापासून माझे वडील सुद्धा काय व्यसनी नाहीत. माझा बारका भाऊ आता विठाबाई, ते कुठे आहेत? विठाबाई नारायणगावकर. हा, म्हणजे मोहितकडं. मोहित भाऊकडे. हां, तुमचा भाऊ आणि वडील
वडील आता ते सादिक भाई शकुंतला नगरकर त्यांच्याकडे. म्हणजे तुमची घराण्यात व्यसनाची परंपरा नाही? अजिबातच नाही, काही नाही. फक्त आम्ही कलेविषयी म्हणजे नोकरी म्हणून हा उद्योग करतो. आणि प्रपंच करणं, मुलांना शिकवणं आणि तमाशा कलेला बेईमान न होणं. नाही. म्हणजे विठ्ठल ढोबळे हा एक कलावंत माझ्यासमोर आहे, खरोखर कुठलंही व्यसन न केलेला. आणि त्यांनी रघुभाऊंच्या तमाशा फळामध्ये, भिकाभिमानच्या तमाशा फळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते म्हणतात की कुणालाही विचारा, ते सांगतील की मी कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं नाही किंवा गैरवर्तन केलं नाही. एक महाराष्ट्रातल्या तमाशातलं एक आदर्श उदाहरण आहे आणि ते खरोखर इतर कलावंतांनी घेण्यासारखं आहे. जरूर लोक, इतर तरुण कलावंतांनी हा आदर्श विठ्ठलरावांचा घ्यायला काय हरकत नाही. विठ्ठलराव, खरोखर सांगा, तमाशा कला कशी आहे? एकदम उत्कृष्ट कला आहे तमाशा कला, जिवंत कला आहे. आता परत आपल्या लता लंकापाच्या गावकराकडे बी कार्यक्रमाला गेलतो आता मी. 2-3 महिने झाला आता. होय, किती दिवस? चैत्राच्या आधी मी तिकडेच कार्यक्रम केले. हो, बरोबर. म्हणजे तुम्ही एक चांगले ढोलकी वादक. ठीक आहे, चांगला आहे. एक उमदा तमाशा कलावंत भेटला. त्यांचा चेहरा निरागस वाटतो मला, आणि तरी पण एक खूप चांगला एक ढोलकी वादक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आहे. आणि आम्ही तो बाज नक्की आज ऐकू. धन्यवाद.